कल्याणशील रोड पर इलेक्शन आईडी कार्ड रास्ते पर मिलने से खलबली। 19 जून को शाम में कल्याणशील रोड पर बिसौली गांव के कमानी के पास एक बोरी भरकर कुछ कागजात और 720 इलेक्शन आईडी कार्ड राह चलते एक शख्स को मिले। उसने उसे मानपाड़ा पुलिस स्टेशन में जमा कराया। पुलिस और नायब तहसीलदार तथा 144 कल्याण ग्रामीण निवडणूक अधिकारी विश्वास गुज्जर के मुताबिक 720 कार्ड में से 679 कार्ड पुराने 2006 से 2014 के हैं, जबकि 41 कार्ड 2017 से 2021 के। पुलिस तथा निवडणूक नोन अधिकारी ने पुलिस जांच के बाद बताया कि नेतौली स्कूल नंबर 19 से रद्दी भरकर एक टेम्पो जा रहा था। उसी में से एक बोरी बिसौली कमानी के पास गिरी, जो एक व्यक्ति ने मानपाड़ा पुलिस थाने में जमा कराई। इस बारे में 5 BLO अधिकारी को शो कॉज नोटिस जारी किया गया। नमस्कार, मी विश्वास गुजर, मतदार नोंदणी अधिकारी 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ। मानपाड़ा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक गोणी आढळून आली। त्यामध्ये काही निवडणूक विषयक व शैक्षणिक विषयक कागदपत्र सापडली। त्याची निवडणूक विभाग व पोलीस विभागामार्फत छाननी केली असता असं निदर्शनास आलं की त्यामध्ये 720 मतदार ओळखपत्र आहेत। त्यापैकी 679 ओळखपत्र ही सन 2006 ते 2014 या कालावधीतील असून ती जुनी आहेत। तसेच 41 स्मार्ट कार्ड्स आहेत जी सन 2017 ते 2021 या कालावधीतील आहेत। संबंधितांविरुद्ध हलगर्जीपणाबाबत निवडणूक विभागाने मानपाड़ा पोलीस ठाण्यामध्ये आज दिनांक 21/6/2024 रोजी गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी अंती आता असं लक्षात आलेलं आहे की एक रद्दीवजा साहित्य कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 19 नेतिवली येथून एका टेम्पोमधून वाहतूक केलं जात होतं। त्या टेम्पोमधून एक गोणी पडली। ती गोणी एका इस्मानं मानपाड़ा पोलीस स्टेशनला आणून जमा केली आणि त्यानंतर पुढील पोलीस कारवाई सुरू झालेली आहे। आमच्या मार्फत देखील निवडणूक विभागामार्फत देखील संबंधित BLO यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। तसेच त्यांच्या कार्यालय प्रमुखांना देखील संबंधितांविरुद्ध सक्त कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। धन्यवाद।